नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शिंदे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. सो आज मी त्या दिवशी पण मावशीकडे आलो होतो आणि आज पण मावशीकडे आलो. आज संडे म्हटलं थोडंसं फिरून यावं. मावशीकडे आलो पण आता वाजले 4, भूक पण लागले. दुपारी 12 वाजता जेवलो होतो. सो पण मावशीकडे पण काय बनवलेलं नाही आहे. मी येताना फ्रेंच फ्राईज घेऊन आलो होतो ॲक्च्युली. सो पण मुलींना फ्रेंच फ्राईज नको आहे, ते बटाट्याचे पदार्थ खात नाहीत, ते जरा कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स वगैरे वापरतात. सो ते बटाट्याचे पदार्थ वापरत नाहीत, ज्याच्यामुळे चेहरा वगैरे ऑइल होईल. मग माझ्या हातचं काहीतरी त्यांना खायचं आहे. सो बघूया आता काय बनवायचं प्लॅन ठरतं. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मला नक्की किती बहिणी आहेत. मला पूर्ण अर्धा डझन बहिणी आहेत. अर्धा डझन म्हणजे मोजत बसू नका, अर्धा डझन म्हणजे 6 बहिणी आहेत. आणि 6 मधली माझी फेवरेट साक्षी, जी माझी नेहमी चेहऱ्याची काळजी घेत असते. बघा तुम्ही, थोडं मी पिंपल्स फ्री झालोय. आधीच्या ब्लॉगमध्ये बघाल तर चेहऱ्यावरती खूप पिंपल्स आणि खड्डे वगैरे होते. ती स्वतःच्या चेहऱ्याची पण तेवढीच काळजी घेत असते. आणि कोणते कोणते प्रोडक्ट वापरते साक्षी तू? मी पिलग्रिमचे प्रोडक्ट यूज करते. काय रिझल्ट कसा आहे? चांगला आहे का त्याचा? मस्त आहे. बघा माझा चेहरा बघा. एक पण पिंपल नाही भेटणार. मी पण आहे त्या पाथवरती की एक पण पिंपल्स भेटणार नाही. मी पण तुम्हाला पुढच्या काही ब्लॉग नंतर मी तुम्हाला असं दिसेल, पूर्ण क्लीन फेस थोडंसं आहे. ठीक आहे, बघूया. ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. आम्ही तुम्हाला सांगूच काय काय नाही. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं की आम्ही साक्षी आईस्क्रीम पार्लरला व्हिजिट केलं होतं. तर आमचं साक्षी ब्युटी पार्लर पण आहे, ते तिच्या ओन मार्केट आहे. सो तुम्ही एकदा तिथे पण व्हिजिट करा. DM मध्ये नंबर दिलेला आहे. तुम्हाला ते बोटॉक्स फॉटॉक्स बिटॉक्स काय मला माहित नाही काय बोलतात त्याला, ते लेडीजचं बोटॉक्स बिटॉक्स ते सगळं ती करते. सो तुम्ही खाली नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. मी त्या मावशीकडे गेलो होतो खाण्यासाठी, पण तिकडे काय खायला भेटलं नाही म्हणून या मावशीकडे आलो. आता बघूया आता थोडंसं काय खायला भेटतंय का इकडे तरी. 23 तारखेला फ्लिपकार्टवरती ऑफर निघतात. सो बायाने iPhone 16 Pro ऑर्डर केलेला आहे असं त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे. iPhone 16 Pro ऑर्डर करायच्या आधी त्यांनी घरी सांगितलं असतं. मला लेट सांगितलं, मम्मीला अजून सांगितलेलं नाही आहे. बघूया हे सरप्राईज निघतंय का सगळ्यांसाठी. मोबाईल आल्याच्या नंतर समजेल. मी बेवडी का तू बेवडी दिसते? बघ बघ दोघांमधलं कोण बेवडं दिसते? तू बेवडी दिसते. कोण बेवडं दिसते? मी बेवडा दिसते बघा. कमेंटमध्ये सांगा मी बेवडा दिसते का कसं दिसते. मी आज आंघोळ केलेली पंची. कोण आहे? कोण आहे सांग. मी कोण आहे सांग. तू काय बोलणार आहे? मी लास्ट टाइम पार्टी दिलेली आहे, तर तुम्ही मला भिकारी आता बोलू शकत नाही. 300 रुपये दिलेले आहेत तुम्हाला, तर तुम्ही मला आता भिकारी बोलू शकत नाही. माझ्या भिकारीची पदवी आता कोणाकडे तरी बहाल झालेली. तो टॅग निघलेला आहे माझा, त्यासाठी मी ते 300 रुपये दिलेले आहेत. बाळानंतर पूर्ण 31 रुपयाची पार्टी दिली होती. 31 रात्री 1 वाजता झेप्टोवरून ऑर्डर केलं होतं. अरे 31 रुपयामध्ये काय येतं? आलेलं ना, पाव आला होता. पाव तेच सांगते ना. एक तुकडा काय व्हायला भेटला ना, खाल्लं ना. त्यामुळे चिप्स तर 2 दिवस होते. ते तर कोणी खाल्ले नाही. एवढे भारी चॉईस मागवले होते. रात्री उशिराने का होईना 1 वाजता भूक लागली होती, ऑर्डर केलं, खायला भेटलं, पोट भरला. रात्री झोपून गेलो, बस झालं. हे 10 रुपये मंचुरियन वाले पप्पे. ना दे मावशीकडे आलेलो. मावशीने चहा दिलेला आहे आणि पार्ले बिस्किट दिलेलं आहे लहानपणीचं. सो आता आम्ही एक बिस्किट पुढे आहे आणि जास्ती माणसं आहेत खायला. सो सगळ्यांना 2-2 वाटतो. 2 साक्षीला, मुलीला आणि बाकी उरलेलं सगळं मला. पटापट पटापट खातो, भूक लागले. चांगला चहा बनव, चांगला चहा चांगला बनव, चहा चांगला हवा आहे. मला बिस्किट पण चांगले बिस्किट पहिल्यापासून चांगलं आहे. चहा बिस्किट खाल्लेलं पण काय एवढं पोट भरलं नाही. सो घरी जाऊन बघतो काय खायला भेटतंय. चला आता जातो घरी.
चाललो घरी भाई. असं काय चाललोच आहे, भूक लागली मला. चाललो. नवरात्रीची तयारी चालू झाली. जिथे देवी बसलेली असते. मंदिराला लाइटिंग झालेली आहे. घंटा पण मस्त चमकलेली आज. सो थोडा वेट करूया. आणि आता इंडिया पाकिस्तानची मॅच पण चालू असतो. मॅच बघूया, मॅच एन्जॉय करूया. नॉकआउट मॅचेस बहुतेक. मॅच काय बनवते? कोलंबीचा रस्सा. कोलंबीचा रस्सा. हे काय केलंय? कांदा टाकला तेलामध्ये. कांदा ते आता काय परतून घेणार ना एकदम त्याच्यामध्ये काळा होईसपर्यंत. नाही रे, थोडासा कांदा ब्राऊन करायचा. भरपूर भूक लागलेली आहे आणि जेवणाचं ताट पण मम्मीने वाढलेलं आहे. सो पहिले जेवून घेऊया, बघूया कसं झालंय. कोलंबीचा रस्सा खूप झालं, छान टेस्ट एकदम. तुम्ही जेवतो, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. आजचा जेवणाचा शेवटचा ब्लॉग असेल, कारण की उद्यापासून नवरात्री घट येतात, घट बसायचं. सो परत आता 10 दिवस चिकन, नॉनव्हेज, मटन काय खाता येणार नाही. आता जेवण झालो पण काय मन भरलं नाही आणि आता परत 10 दिवस काय खायला भेटणार नाही. सो आता आम्ही चाललो आहे, जरा बघूया काय बाहेर खाता येईल का, कारण की बालाला 10 दिवस नाही खायचं तर बालाचे दिवस निघणं कठीण आहे. सो चाललो आता आम्ही कुठेतरी बाहेर. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आलेलं आहे थोडंसं बोलूया, चिकन मसाला वगैरे काहीतरी वेगळं काहीतरी डिश घेऊया, थोडी वेगळी डिश ट्राय करूया. परत कोलंबीचा रस्सा खाल्ला पण काय पोटाला फक्त मच्छीचा आदर करणार नाही. सो काहीतरी वेगळं खाऊया. बाळाला पण आता 10 दिवस काय खाता येणार नाही आणि मला पण 10 दिवस काय खाता येणार नाही. सो ऑर्डर केलं होतं चिकन मसाला आणि रोटी. चिकन मसाला रोटी आले, चला खाऊया. चिकन मसाला आणि रोटी खाऊन झालेले, आता सोप खाते. सो ब्लॉग आता इथेच एंड करतो आहे. आता जातो घरी जाऊन झोपतो. आणि तो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.